भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कल दरम्यान पॉड टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भविष्यात स्वयंचलित पॉड टॅक्सी प्रकल्प अनिवार्य ठरणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कलपर्यंत पॉड टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील विविध विकास कामाचा आढावा बैठकीप्रसंगी बोलत होते. अरुंद रस्ते आणि वाढती वाहनसंख्या यांचा विचार करता भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीला मर्यादा येणार आहेत. त्यामुळे रोपवे, पॉड टॅक्सी यासारख्या हवेतील वाहतूक व्यवस्थेला पर्याय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूट्रॉन EV मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत बडोदा येथे चाचणी स्वरूपात स्वयंचलित उन्नत पॉड टॅक्सीचा प्रकल्प राबवला जात आहे. गुजरात दौऱ्यावर असताना या प्रकल्पाला मंत्री सरनाईक यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली होती. दरम्यान अशाच प्रकारचा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी BKC मध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यास मान्यता दिली आहे. त्याच धर्तीवर मीरा भाईंदर येथील JP इन्फ्रास्ट्रक्चर ते शिवाजी महाराज पुतळा आणि ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कल दरम्यान स्वयंचलित पॉड टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पाचा सर्व खर्च संबंधित संस्था करणार असून यामध्ये सरकार अथवा महापालिकेला 1 रुपया देखील खर्च करावा लागणार नाही. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास भविष्यात ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये मेट्रोला संलग्न होईल अशा पद्धतीने विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित पॉड टॅक्सीचे जाळे निर्माण करणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. या बैठकीमध्ये ठाणे शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेले जलतरण तलाव, स्मशानभूमी, उद्यान तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, लता मंगेशकर संगीत विद्यालय अशा विविध विकास कामांचा आढावा मंत्री सरनाईक यांनी घेतला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रामुख्याने ह्या जिल्ह्याला ज्यांनी विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न गेले 20 वर्षापासून केलेले आहेत, त्यांचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पॉड टॅक्सीची संकल्पना जी आहे BKC येथे गेल्या वर्षी त्यांना परवानगी दिली आणि तशाच पद्धतीनं जी पॉड टॅक्सी आहे ती इंटरनल मेट्रो आणि आपली मेट्रो याला पॅरलल एक हवाई वाहतूक व्हावी ही माझी संकल्पना होती. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील घोडबंदर भागातील भाईंदर पाडा ते विहंग हिल्स पर्यंतचा रस्ता ह्या प्रायोगिक तत्वावर पॉड टॅक्सीसाठी देण्याचा आता निश्चित करण्यात आलेला आहे आणि यासाठी 1ही रुपया महापालिकेचा किंवा राज्य शासनाचा खर्च होणार नाही. प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी ते पॉड टॅक्सीचं निर्माण करतील. जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सांगण्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा येथे यांना एक जागा सुचवली होती आणि ते काम जवळजवळ 80% आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी BKC मध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे. तशाच पद्धतीची परवानगी मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिका ही त्यांना देण्याचा आमचा विचार आहे आणि तसं आम्ही आता धोरण निश्चित केलेलं आहे. त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे ती हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा निघू शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे. त्यासाठी 1ही रुपया महापालिकेचा खर्च होणार नाही. जर भविष्यामध्ये त्यांना PPP तत्वावर करायचं असेल तर ती परवानगी आम्ही देऊ किंवा केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आणावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉड टॅक्सीची संकल्पना राबवावी असं ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी मान्य केला आणि त्यानुसार त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं. 17 तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर हे धोरण निश्चित होईल. परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते JP हा रस्ता 60 मीटरवर आणि त्याचबरोबर भाईंदरपाडा ते आमचं विहंग हिल्स सर्कल हे 40 मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील 2 ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉड टॅक्सी तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. रिझन मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी रोपवे ची संकल्पना जी मी मांडली होती ती कुठे वापरता येते का आणि ज्या ठिकाणी पॉड टॅक्सीची संकल्पना वापरता येते का अशा पद्धतीचा निर्णय गेल्या कॅबिनेटमध्ये
आम्ही घेतलेला आहे. मी प्रस्ताव दिल्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला अनुमती दिली आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की हेमाबाद क्षेत्रामध्ये आधी सर्वेक्षण होणं गरजेचं आहे की कुठे आपण रोपवे निर्माण करू शकतो, कुठे पॉट टॅक्सी निर्माण करू शकतो, कारण वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि रस्त्यावरील वाहतूक ही तुम्हाला हवेमध्ये नेण्याशिवाय भविष्यामध्ये पर्याय नाही. त्यामुळे जास्तीत जास्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे काही आम्ही निर्णय घेतोय. त्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली आणि आयुक्तांशी माझं चर्चा झाली. 15 मार्च पर्यंत डेडलाईन दिलेली आहे. जे काही मिसिंग लिंक आहे किंवा जी काही विकास कामांसाठी काही ऍक्विजिशनची प्रक्रिया करायची आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे मी सूचना संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आणि 15 मार्चची डेडलाईन दिलेली आहे. 15 मार्च पर्यंत ते ऍक्विजिशनची जी प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही पुढची तयारी करा असं मी त्यांना महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शिक्षक कपातीच्या निर्णयाविरोधात तसेच 15 मार्च 2024 शासन निर्णयाविरोधात ठाणे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे आंदोलन. शासन निर्णयानुसार राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक विषय शिकवण्यासाठी शिक्षकांचा तुटवडा भासणार आहे. या नव्याने घेतलेल्या शासन निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा विधान परिषद आमदार श्री ज.मो. अभ्यंकर साहेब यांच्या आदेशाने तसेच शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या विशेष सहकार्याने शिक्षक सेना ठाणे जिल्हा व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्फे यांच्यातर्फे माध्यमिक विभाग BJ हायस्कूल येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षक सेना ग्रामीण अध्यक्ष कुलदीप पाटील, शिक्षक सेनेचे सचिव दिलीप चौधरी, शिक्षक सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री भगवान गावडे, शिक्षक सेना महाराष्ट्र सचिव श्री मारोत परडळकर, कोकणी भागाचे कार्याध्यक्ष श्री जगदीश भगत, उच्च माध्यमिक अध्यक्ष श्री संतोष गायकवाड, शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश फरडे, श्री कदम सर, श्री विजय हिलीम, शिक्षक सेनेच्या कोकण विभागाच्या महिला संघटिका शोभा गरंडे पवार, शिक्षक सेनेचे ठाणे उपाध्यक्ष उदय कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, राजेंद्र महाडिक, आकांक्षा राणे, प्रमिला भांगे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, विभाग प्रमुख प्रशांत सातपुते, हेमचंद्र राठिवडेकर, व्यंकट कांबळे, पप्पू अठवाल, रुपेश जाधव, प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे सचिव मारुती पडळकर असे म्हणाले की शासन निर्णयानुसार राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक विषय शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. याचा थेट परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होणार आहे. आदिवासी दुर्गम भागातील शाळा, मराठी शाळा, रात्रशाळा आणि भाषिक शाळा बंद पडण्याची भीती यामुळे निर्माण झाली आहे. या शासन निर्णयाविरोधात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने गुरुवारी BJ हायस्कूल येथील माध्यमिक शिक्षक विभागाच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात आले. शिक्षक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात जिल्ह्याच्या विविध भागातील शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षक सेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांनी सांगितले की शाळा टिकल्या तरच शिक्षण टिकेल या घोषणांसह हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. राज्य सरकारच्या शिक्षकांविरोधातील धोरणाविरुद्ध राज्यभरात आंदोलनं होत आहेत. ठाण्यातील शिक्षकांचाही या धोरणेला तीव्र विरोध असून
ठाणे जिल्ह्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागातील शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते. संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी युवा सेनेचे ठाण्यात आंदोलन. नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनात धक्कादायक आरोप केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी 2 मर्सिडीज द्याव्या लागतात. त्यांच्या विधानानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडत नीलम गोऱ्हे या निर्लज्ज व विकृत बाई आहे. काही लोकांच्या मर्जीतून त्या पक्षात आल्या आणि गेल्या जाताना त्या ताटात घाण करून गेल्या. ज्या उद्धव ठाकरे यांनी त्यांना 4 वेळा आमदार केले त्यांच्यावरच त्यांनी आरोप केले. या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेने बऱ्याच ठिकाणी आंदोलन करत संजय राऊत यांचा निषेध केला. त्याचाच रग भाग म्हणून ठाण्यातील युवा सेनेने आज टेंभी नाक्यावर आंदोलन छेडले. युवा सेनेचे सचिव राहुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी बोलताना राहुल लोंढे म्हणाले, संजय राऊत यांच्या मेंदूमध्ये घाण साठली आहे, तिला साफ करायला हवी. यासाठी त्यांनी व्हॅक्यूम क्लीनर आणला आहे आणि असेच ते बोलत राहिले तर त्यांच्या भांडूप येथील घरी जाऊन त्यांच्या डोक्याला व्हॅक्यूम क्लीनर लावायला युवा सेना मागे पुढे पाहणार नाही. महाराष्ट्राचा कीड लागलेला नेता संजय राऊत जो रात्री दारू पितो, भांग पितो, सकाळी त्याची उतरत नाही आणि नशेच्या भऱ्यात तो एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात गरवार ओकतो. ही काय एकनाथ शिंदे साहेब त्याला आडुलखाने मारतात. अशा दीनदबडीच्या संजय राऊतकडे एकनाथ शिंदे ढुंकून बघत नाही. त्यांना महाराष्ट्राचं काम करायचं आहे. पण संजय राऊत आता खालची पातळी गाठायला लागलाय. दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं. आपल्या आदरणीय नेत्या ज्यांनी आपलं आयुष्य महिला चळवळीमध्ये घालवलं, महिलांवर जिथं अत्याचार होत होते तिथं नीलमताई गोरे धावून जात होत्या, आज त्या घटनात्मक पदावर बसलेल्या आहेत. दिल्लीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं ते योग्य की अयोग्य नंतरचा प्रश्न, पण विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे. संजय राऊत स्वतःला संपादक बनवतो, पण या संजय राऊतच्या त्या तोंडातून, सडक्या मेंदूतून घाणेरडे विचार आले आणि नीलमताईंच्या विरोधात त्यांनी अपशब्द वापरले. हे फक्त नीलमताईंना नाही तर संपूर्ण महिला जातीचा अपमान आहे. त्यामुळे आज उर्वेजी सरनाईक युवा सेनेचे कार्याध्यक्ष आहे, मी स्वतः युवा सेनेचा मुख्य सचिव राहुल लोंढे आहे, नितीन आहे, विराज आहे, जितू आहे, ऋषिकेश आहे, पूजा आहे, श्रद्धा आहे, सगळे कार्यकर्ते आज ठाण्यामध्ये जमले युवा सेनेचे की संजय राऊत हा आता वैफल्यग्रस्त झालेला आहे. आम्हाला आता वाटतं तो पृथ्वीवरचा नाही तर कुठल्या परग्रहावरून आलेला माणूस आहे, एलियन आहे. पण त्याच्या मेंदूमध्ये जी सडके विचार आहेत ते आज आम्ही अनोख्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आपण घरामध्ये घाण झाली तर बऱ्याच जणांकडे व्हॅक्यूम क्लीनर मशीन असते, आपण त्या मशीने ती घाण खेचतो. आज आम्ही तेच केलं
की संजय राऊतचे पोस्टर आम्ही आणले, व्हॅक्यूम क्लिनर मशीन आणली आणि संजय राऊतच्या सारख्या मेंदूमध्ये जी घाण साचलेली आहे ती व्हॅक्यूम क्लिनरने बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आज फक्त पोस्टरला मशीन लावली आहे. उद्या जर संजय राऊत सुधारला नाही तर ही पोस्टरवरची मशीन डायरेक्ट त्याच्या डोक्याला लावल्याशिवाय युवासेना स्वस्त बसणार नाही, हा इशारा आम्ही देतोय. आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे प्रचंड संयमी नेते आहेत, महाराष्ट्राचं काम करणारे आहेत, जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारे नेते आहेत. पण कुठला तरी हा संजय राऊत टिंपाट पत्रकार, आम्ही पण पत्रकारिता केली पण टिंपाट पत्रकार, ज्याला बोलायची शुद्ध नाही, कशी भाषा वापरायची, कसे शब्द वापरायची याची अक्कल नाही, ती अक्कल काढण्याचं काम युवासेना निश्चितपणे करेल. आज व्हॅक्यूम क्लिनर मशीन त्याच्या पोस्टरला लावली आहे. उद्या जर अशीच वायफळ बडबड केली, असाच एकनाथ शिंदे साहेबांना त्रास दिला किंवा कुठल्याही महिला जातीचा अपमान केला तर भांडूपच्या घरावर ठाण्याची शिवसेना धडकल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आम्ही त्यातून देतो. रहिवाशी नसलेल्या बेकायदा बांधकामावर पहिल्यांदा हातोडा टाका, संजय वाघुले. डोंबिवली दिव्याप्रमाणे नागरिकांची भविष्यातील फरफट टाळावी. डोंबिवली व दिवा येथील 119 इमारतींमधील रहिवाशी बेघर होण्याच्या भीतीने हवालदिल असतानाच ठाणे शहरात वेगाने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर तातडीने अंकुश ठेवावा, तसेच रहिवाशी राहत नसलेल्या व बांधकामे सुरू असलेल्या इमारती तातडीने पाडाव्यात, अशी मागणी भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरवराव यांच्याकडे पत्राद्वारे केली. डोंबिवली येथील 65 इमारती उभारताना बिल्डरांनी बनावट कागदपत्रे सादर करून महारेरा क्रमांक मिळवला, तर दिवा परिसरात 17 वर्षापूर्वी उभारलेल्या 54 इमारतींवरही टांगती तलवार आहे. या प्रकारात संबंधित इमारती उभारणारे बिल्डर परांगदा झाले आहेत. जमीन मालकांनी नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला तर महापालिकेचे संबंधित सहाय्यक आयुक्त व प्रभाग अधिकाऱ्यांना कारवाईची झळ पोचलेली नाही. त्यामुळे या बेकायदा बांधकामामध्ये घर घेणाऱ्या सामान्य कुटुंबांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी लक्ष वेधले. बेकायदा बांधकामाप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेने सहाय्यक आयुक्तांना निलंबित केले. मात्र ठाणे महापालिकेने अद्याप कोणावरही अधिकाऱ्यावर कारवाई केलेली नाही. यापूर्वी आयुक्तांच्या दौऱ्यावर पार्श्वभूमीवर बेकायदा बांधकामे थांबवण्याची सूचना देणाऱ्या तत्कालीन महिला सहाय्यक आयुक्तांनाही बदली करून कारवाई टाळली गेली, अशी आठवण संजय वाघुले यांनी आयुक्तांना पत्रात करून दिली. गेल्या काही वर्षापासून सामान्य मध्यमवर्गीय नागरिकांना सातत्याने बेकायदा बांधकामांचा फटका बसत आहे. त्यामुळे सुरू असतानाच बेकायदा बांधकामावर हातोडा टाकण्याची गरज आहे. त्यामुळे ज्या इमारती रहिवाशी राहत आहेत अशी बेकायदा इमारत व सुरू असलेल्या बांधकामे पाडून टाकावीत. तसेच संबंधित बांधकामाच्या ठिकाणी बेकायदा बांधकामे असल्यामुळे नागरिकांनी घरे खरेदी करू नयेत असे फलक लावावेत. तसेच या इमारतीतील घराचे रजिस्ट्रेशन होऊ नये यासाठी मुद्रांक शुल्क विभागाला माहिती द्यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केली आहे. त्यामुळे सध्या डोंबिवली आणि दिवा येथील नागरिकांप्रमाणेच भविष्यात होणारी सामान्य नागरिकांची फरफट टाळावी, असे श्री वाघुले यांनी पत्रात म्हटले आहे.